तर काय हे तर काहीच नाही, 2018ला आमच्या पूर्ण किचनमध्ये आणि हॉलमध्ये पाणी आला होता. जर आज पण पूर्ण दिवस पाणी चालू राहिलं ना तर आमच्या हॉलमध्ये पाणी येईल. तर चला बघू आता पूर्ण दिवस कसा जातो आणि पाऊस आपल्याला मेहरबानी करतो की नाही. मग रिक्षा काढून लागलो पाण्यामध्ये धुवायला आणि हा माझा वेडा भाऊ बघा मच्छी पकडायला लागलाय तलावामध्ये. 1 तासानंतर बिचाराला एक मावरा लागला, ते घेऊन कसा नाचा लागलाय बघा. मयूर मला काय दाखवतो बघा. आणि हाच तो किडा जो माझ्या मित्राच्या तिथे आहे. कुठे आहे ते तुम्हाला समजलंच असेल. मग सर्वांना रिक्षामध्ये घेतलं आणि गेलो सीएनजी भरण्यासाठी, कारण पंप पूर्ण खाली होता. आणि आपल्या प्रणय भावाने मोबाईलच कुठे हरवला, त्याचे आता पबजी खेळायचे वांदे झाले बिचारे. परत घरी आलो, घरी येऊन बघतो तो पाणी थोडा वाढला होता आणि एका घरामध्ये पाणी पण गेला. जर अजून वाढला तर आपल्या घरामध्ये पण येईल. आता बघू काय होते. परत पहिला आपली रिक्षा आणून इकडे ठेवली, कारण जास्त पाणी वाढला तर आपल्या रिक्षा काढायचे वांदे होते. पाऊस थांबलाय तरी पण पाणी बघा किती जास्त वाढलंय आणि आपल्या घरामध्ये हॉलमध्ये पण पाणी यायला सुरू झालं आहे. परत पहिला सूरजदादाला बोलवलं आणि सर्व सामान आम्ही रूम मध्ये वरती घ्यायला लागलो. आणि हे बघू शकता गाईस, पाणी कसं थोडं थोडं खालून यायला लागलंय आमच्या हॉलमधलं सर्व सामान आम्ही खाली करून ठेवलंय. म्हणजे बेड आणि शोकेस होता तो आम्ही वरती नेऊन ठेवला आहे. तुमच्या पण कोणाच्या घरामध्ये पाणी गेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि